हे बघा, तुम्ही तिथे कधी गेला होतात मला माहित नाही, पण अजितला खूप ताप आलेला असताना मी कॅफेमध्ये गेले होते ना, त्या दिवशी भैरव आला होता अजितला भेटायला. आणि आणि अजितची चौकशी करायला म्हणून कितीतरी तास तो तसाच कॅफेमध्ये बसून होता माझ्याशी गप्पा मारत. गट्टेवाडीचे नाही का तुम्ही? नाही, 4 वर्ष झाली लग्नाला. तुम्ही गट्टेवाडीला तर जाऊन राहिला असेल ना कोणाच्या घरा? नाही म्हणजे आमच्याकडे जिरापुरे, बुधाने, वैसाने, इनाईत इथले लोक आहेत. तू या नवरा माझा लाडका पुतणा कोणाच्या घरचा? मला गट्टेवाडी विषयी खूप इकडचे तिकडचे प्रश्न विचारत होता. त्याला अल्झायमर वगैरे झालेला नाहीये. सांग सांग तुझ्या दादल्याचे अजितरावाचे आडनाव काय? म्हणजे मला पण काही जाईल ना. नक्की नक्की कुठल्या घरचा आहे पोट्टा? ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळं खोटं आहे. त्या माणसाची बुद्धी एकदम व्यवस्थित आहे. तो सगळ्यांना व्यवस्थित ओळखतोय. वल्लरी, बस झालं. मी आत्ताच्या आत्ता घरी जाते आणि त्या माणसाची वाट लावते आणि जाताना पोलिसांना घेऊन जाणार आहे. तेजाताई असा तडकाफडके निर्णय घेऊन काही होणार नाहीये, त्यामुळे प्लीज शांत राहा. का नाही करू शकत? अगं ऐकलंस ना, 1 नंबरचा नाटकी माणूस आहे तो. खोटारडा आहे. आधी त्या नर्मदाशी गोड गोड बोलला आणि तिला फसवलं ग त्याने, नंतर मारून टाकलं. आणि आता तुझ्याशी पण खोटं बोलला, तुला फसवलं. 1 नंबरचा नाटकी माणूस आहे. गुन्हेगार, खुनी, निर्दयी, नीच माणूस आहे. आणि अशा माणसाला सोडून द्यायचं आपण नाही. अशा माणसाला ना शिक्षा झालीच पाहिजे. आणि जन्म ठेपायची नाही, चांगली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता काही झालं तरी आपण नर्मदा आणि लाली दोघींनाही न्याय मिळवून द्यायचा. काय झालं? असे इथे का उभ्यात? कसला एवढा विचार करताय? आय एम सॉरी. होलू, मगाशी घरात जेव्हा अडकलो होतो ना, तेव्हा नर्मदा सारखं मला सांगत होती की वल्लरीला कुंकू पुसायला सांग, मला वल्लरीला भेटायचंय. बोलू, मी फक्त तुझा विचार करत होतो ग. आत्ताच नाही, इतके दिवस मी फक्त तुझा विचार करत होतो. तुला त्रास नाही झाला पाहिजे हाच विचार करत होतो. नर्मदाची बाजूच समजून घेऊ शकलो नाही. तिला काय दुःख होत असेल हे माझ्या लक्षातच नाही आलं ग. मी तिचं दुःखच समजून घेतलं नाही. तिला तुला काहीतरी सांगायचं असेल, तिच्यासोबत जे काही घडले ते सत्य तुला सांगायचं असेल, हे माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही. खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके. जे झालं ते झालं. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? नर्मदाला मला हे सगळं सत्य सांगायचं होतं, म्हणूनच तिने ती पूजा घडू दिली नाही. एवढंच नाही तर तिने तिची सगळी शक्ती वापरली आणि कुंकू काळं केलं. का तर ती हे सगळं मला सांगू शकेल. तिला न्याय हवा आहे हो, म्हणून तिने हे सगळं केलं. तिला कोणाला मुद्दाम त्रास द्यायचा नव्हता. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की ती आपल्यापैकी कोणाला काहीच त्रास देणार नाहीये. तिला फक्त आणि फक्त न्याय हवा आहे. बरोबर आहे तुझं. नर्मदाचा आत्मा इतके दिवस सत्य सांगण्यासाठी तडफडत होता. शेवटी ते सत्य ती आज तुला सांगू शकली. पण आता बस. आता काही झालं तरी भैरवला शिक्षा झालीच पाहिजे. नर्मदा आणि लालीला आता मी न्याय मिळवून देणारच. काही झालं तरी भैरवने स्वतःच्या तोंडून त्याचा गुन्हा कबूल केला पाहिजे. दॅट्स इट. तेजा, पूजेची भांडी ना सगळी चकचकीत करून मी
चकचकीत करून ठेवली आहेत. तू तेजा, कुठल्या विचारात हरवलीयस? अगं, उद्या गुढीपाडवा आहे, त्याची तयारी करायची आहे ना आपल्याला. हो ग, करायची आहे. खरं सांगू का, मला ना काही सुचत नाहीये. वल्लरी जे बोलली ते सतत कानात घुमते. नर्मदा आणि लालीचा विचार डोक्यातनं जातच नाहीये ग, बिचाऱ्या. खरं सांगू का, माझी परिस्थिती काहीशी तशीच आहे. पण तेजा, तुझ्या आणि हर्षदादांच्या लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे ना, उसनं का होईना अवसान आणून आपण तो साजरा केलाच पाहिजे आणि आनंदाने साजरा केला पाहिजे. त्यामुळे काहीही करून आपल्याला उद्याचा गुढीपाडव्याचा सण छान साजरा करायचा आहे, एवढंच लक्षात ठेव. बाकीचं सगळं सोडून दे आता. कसं आहे ना प्रेरणा, बाकीचे लोक चांगल्या विचारांची गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करत असतील, पण आपल्या आजूबाजूला ही अशी भैरवसारखी माणसं असतील, तर कसा साजरा करायचा ग गुढीपाडवा? नाही वाटत साजरा करावा असा. भैरवसारखे नीच पाताळयंत्री पुरुष आहेत या जगात, बुरसटलेल्या विचारांचे. पण त्याचबरोबर बायकांना प्रत्येक बाबतीत सपोर्ट करणारे पुरुषही आहेतच ना. आपल्याच आजूबाजूला वावरतायत असे कितीतरी पुरुष. म्हणजे हर्षित दादांचं उदाहरण घे ना. हर्षित दादांनी आजपर्यंत तुला प्रत्येक बाबतीत सपोर्ट केलंय ना तेजा. वेळ प्रसंगी ते त्यांच्या आई वडिलांशी भांडलेत, पण तरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि मनोज भाऊजींविषयी वेगळं सांगायची गरजच नाही. त्यांनी आजपर्यंत वल्लरीसाठी काय काय आणि किती किती केलंय ते आपल्याला माहितीच आहे की. वल्लरी त्यांच्यामुळेच वकील होऊ शकली आहे. आणि अजितही तसाच आहे ना ग. त्या अण्णा केदार सारख्या नीच माणसांनी किती वाईट साईट आरोप केले माझ्यावर, पण तरीही अजितचा माझ्यावरचा विश्वास डगमगला नाही, इतकाही नाही. त्यांनी न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली तो आयुष्यभर जेलमध्ये जायला तयार होता माझ्यासाठी. हे असे पुरुषही आहेत ना ग याच समाजात. तेजा, तुझे बाबा काकांनी तुला जन्म दिलेला नसला तरी सुद्धा तुझा पुनर्जन्म मात्र काकांमुळेच झाला ना ग. त्यांनी तुला चूक बरोबर काय ते शिकवलं. या जगात, या समाजात वावरण्याची हिंमत त्यांनी तुला दिली. एवढंच नाही, तुझ्या सुखदुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे राहिले. आणि म्हणूनच आपला समाज बॅलन्स्ड आहे या अशा पुरुषांमुळे. ज्या अन्याय करणारे पुरुष जरी असले ना या जगात, तरी सुद्धा बायकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, त्यांच्या न्यायासाठी लढणारे पुरुषही आहेत या समाजात. आणि म्हणूनच आपला समाज बॅलन्स्ड आहे, नाहीतर अंधाधुंदी माजली असती. ती बरोबर बोललात प्रेरणाताई. आणि हे काय, तुम्ही अजून असेच बसू ना? उद्याची तयारी नाही करायची आहे? तेजाताईंचा पहिला गुढीपाडवा आहे ना, दणक्यात साजरा करायचा आहे आपण. आणि त्याशिवाय आपल्याला अजून एक प्लॅन करायचा आहे. कसलं? भैरवला फासावर लटकवण्याचा. स्वामी, मला तरी वल्लरीच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तिच्या डोक्यात प्लॅन शिजलेला आहे. हो ना? अगदी बरोबर बोललात तुम्ही प्रेरणाताई. आणि ह्यासाठी आता तुम्ही फक्त एक काम करायचं. प्लीज अजित भाऊजींना ताबडतोब इथे बोलून घ्या. बर, बोलवते. वल्लरी, काय झालंय? प्रेरणा म्हणाले की घाईने निघून ये. अजित भाऊजी, फक्त एकदा ह्यांना येऊ द्यात, मग सगळ्यांना एकत्रच सांगते. तो आल्यावर म्हणजे प्रेरणा, काय झालंय? ती असं का बोलते? आणि मनोज आल्यावर सांगेन म्हणजे सिरियस विषय आहे का?
विषय तसा सिरियसच आहे, पण वल्लरी नक्की काय सांगणार आहे ते मलाही माहीत नाहीये. मलाही तिने फक्त एवढंच सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता अजितला बोलवून घे, म्हणून मी बोलवून घेतलं. मलाही डिटेल्स माहीत नाहीत. ठीक आहे, आता भाऊजी घ्या. आले आले. अहो अण्णा कसे आहेत? बरे आहेत ना ते? हो, काही टेन्शन नाही ना? आता काळजी करण्यासारखं असं काही नाहीये. त्यांना ICU मधून त्यांच्या रूममध्ये शिफ्ट केलंय. म्हणजे माझं अण्णांशी डिरेक्टली बोलणं झालेलं नाहीये, पण डॉक्टर म्हणाले की अण्णांची तब्येत सुधारते आणि 2-4 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल. स्वामी, तुमचीच कृपा झाली खरंच. म्हणजे मगाशी जेव्हा तो फोन कॉल येऊन गेला ना, तेव्हापासून मला खूप भीती वाटत होती भाऊजी. प्रेरणाताई, तुम्ही काय एवढं स्ट्रेस घेताय? आणि ते म्हणालात ना, अण्णा आता आउट ऑफ डेंजर आहेत, तुम्ही उगाच काळजी करू नका, अशाने तुम्हाला त्रास होईल. पण एक गोष्ट आहेच, आता आपण आपल्या कामावर नीट कॉन्सन्ट्रेट करू शकतो. हे म्हणजे अण्णांना आता बरं वाटतंय ना. आणि त्याशिवाय मी आणि हे उद्या परत जाऊच अण्णांना बघायला, तेव्हा तुम्हाला अपडेट करू आम्ही. पण ऐक ना, मनोज आलाय आता. तू काय सांगणार होतीस सांग ना. सांगते. आता नर्मदा आणि लालीच्या केसशी रिलेटेड आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी समजल्या. एक म्हणजे नर्मदा आणि लालीचा खून हा भैरव आणि गंगीने केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भैरवने जे आपल्याला सांगितलंय की त्याला अल्झायमर झाला, तो खोटं बोलतो, नाटक करतोय तो. या खुनाच्या आरोपापासून वाचण्यासाठी तो हे सगळं करतोय असं मला वाटतंय, आणि तसंच असणार आहे. वल्लरी, मला एक सांग, भैरवने त्याचं हे नाटक असंच सुरू ठेवलं तर नर्मदा आणि लालीला न्याय मिळवून देणं खूप कठीण होऊन बसेल. हे बघ, भैरवने जे काही केलंय ना, त्याचे 2च साक्षीदार होते, म्हणजे एक गंगी आणि भगत. गंगी आता या जगात नाही आहे आणि भगत सापडणं खूपच कठीण आहे. मग अशा केसमध्ये त्याच्या विरोधात पुरावे गोळा कसे करणार? अजून एक मार्ग आहे आपल्याकडे, पण त्यासाठी तुम्हाला आणि अजित भाऊजींना नर्मदाच्या माहेरी जावं लागेल. त्याने काय होईल? नाही म्हणजे नर्मदाच्या माहेरी जाऊन आपल्याला ऑलरेडी जी काही माहिती आहे त्यापेक्षा वेगळी माहिती मिळेल असं वाटतंय का तुला? जे काही पुरावे ते भैरवने नष्ट केलेलेच असणार आहेत, त्यामुळे तिथे जाऊन असं काय वेगळं करणार आहे? नाही प्रेरणाताई, अजूनही एक व्यक्ती आहे ज्याला नर्मदा आणि लालीबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत असतील, आणि ती व्यक्ती म्हणजे नर्मदाचा भाऊ मोहन. ती व्यक्ती आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करू शकते. मोहनला नक्कीच काही ना काहीतरी माहीत असेल, आणि त्यासाठी तुम्हा दोघांना नर्मदाच्या माहेरी जाऊन, त्या गावी जाऊन मोहनचा शोध घ्यावा लागेल. वल्लरी, पण तुला कळतंय का, नर्मदाच्या भावाला शोधणं खूप कठीण आहे. हे बघ, आपल्याला एकतर त्या गावाचं नाव माहीत नाहीये. जरी त्या गावाचं नाव कळलं तरी तो अजूनही तिथेच राहतोय याची काय गॅरंटी आहे? एक्झॅक्टली. म्हणजे नर्मदाचं सासर गट्टेवाडीत आहे हे आपल्याला नक्की माहिती आहे, पण तिचं माहेर कुठे हे आपल्याला कसं कळणार? आणि मुळात तो जन्मतः मुका होता हे तूच सांगितलंयस ना आम्हाला. मग त्याला शोधून कसं काढायचं? एक्झॅक्टली. त्याची तीच आयडेंटिटी आपल्याला हेल्प करू शकते. तो जन्मतः मुका आहे, त्यामुळे त्या गावामध्ये त्याला लोक ओळखत असणार आहे. हां, आता पूर्वी गाव छोटं होतं, आताही जर का तसंच असेल तर आपल्याला इझी जाऊ शकतं त्याला शोधणं. अगं पण नर्मदाच्या माहेरचा पत्ता माहिती आहे का? तू कसा शोधणार तो? कळेल. ठीक आहे, आता मी जे काही बोलेन ते तुम्ही लिहून काढा. अगं हे काय, आपल्याला पत्ता शोधायचा आहे ना? एक मार्ग आहे ज्याने आपल्याला नर्मदाचं माहेर कुठे हे समजेल. नर्मदा, नर्मदा, मला तुला मदत करायची आहे, पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल. हे बघ, तुझ्या गुन्हेगारांना जर का शिक्षा व्हायला हवी असेल तर प्लीज माझी मदत कर.
मला सांग, तुझं माहेर कुठे? आपलं माहेर कुठे? हाच एक शेवटचा मार्ग आहे. प्लीज मदत कर. चला हर्षित दादा, तेजा, तुम्हा दोघांचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडव्याचा सण खूप छान साजरा झाला. हा, पूजा पण झाली, प्रसाद दाखवला, गुढी पण एकदम छान उभारली आपण. लेकिन मैं कब से देख रहा हूं वल्लरी ताई, आपके दिमाग में कुछ चल रहा है. म्हणजे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती पण तुम्ही अजित आणि मनोजला दूर पाठवून दिलत. जेव्हापासून आपल्याला समजलंय की लाली आणि नर्मदाचा खून भैरवने केला है, तब से आपके दिमाग में कुछ तो चल रहा है. क्या सोच रही है आप? बताइए वल्लरी ताई. हो वल्लरी, तुझ्या डोक्यात नक्की काय प्लॅन सुरू आहे? त्या भैरवला शिक्षा करणार आहे ना आपण? काही मार्ग शोधलायस का तू? तेजताई, हर्षित दादा, भैरव हा फक्त क्रूर आणि नीच माणूस नाही, तर तो एक खुनी आहे. त्याने 4 लोकांचे खून केलेत. नर्मदा, लाली आणि लालीच्या आधी जन्माला आलेल्या 2 मुली. आता या सगळ्यातून एकच गोष्ट सिद्ध होतीये, हे त्याने फक्त त्याला मुलगा हवा म्हणून त्याने केलं, वंशाचा दिवा हवा म्हणून त्याने हे केलं.